तर मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे। लोखंडवाला बँक रोड आणि आदर्शनगर परिसरातून 50 पेक्षा जास्त फेरीवाल्यांना हटवण्यात आले। वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 30 पेक्षा जास्त गाड्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोखंडवाला परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाले आणि नो पार्किंग गाड्यांमुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशानंतर ओशिवरा पोलिसांकडून लोखंडवाला परिसरामध्ये फेरीवाले आणि पार्किंग मुक्त करण्यात आलंय। या कारवाईचं लोखंडवाला परिसरातल्या नागरिकांनी स्वागत केलं। वानखेडेवर टीम इंडियाचा विजयी जल्लोष। 2020 विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाची अमेरिकेवर 29 धावांनी मात। सूर्यकुमारची खेळी निर्णायक, अक्षर सिराजचा प्रभावी मारा। मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडेंच्या नावावर शिक्कामोर्तब। मराठी महापौर असल्याचं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेची माघार। तावडेंच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा। अपघाताबाबत 10 तारखेला तर विलिनीकरणाबाबत 12 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद। राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा भावनिक अधिकार असल्याचं मत, तर रोहित पवारांमुळेच आमचे 41 आमदार आले, तटकरेंचा उपरोधिक टोला। भाजप आमदार प्रवीण दरेकरांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची पाठराखण। दोन्ही नेते पक्ष चालवण्यास सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त, तर सुनेत्रा काकींमध्ये अजित पवारांना पाहतो, रोहित पवारांचा पुनरुच्चार। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष व्याख्यानमाला। सलमानच्या उपस्थितीनं वेधलं लक्ष, तर समाजाला एकसंघ करणं हेच संघाचं उद्दिष्ट, सरसंघचालकांचं वक्तव्य। औषधे, मसाले, हिऱ्यांसह अनेक वस्तूंवर अमेरिकेकडून 0% कर। विरोधकांच्या आरोपांना पियुष गोयल यांचं उत्तर, तर कृषी आणि डेअरी उत्पादनांवर अमेरिकेला कोणतीही सवलत नाही, ट्रेड डीलवर स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।